सगळ्या जगताचं आईवरती प्रेम असतं, तसं माझं सुद्धा माझ्या आईवरती प्रेम आहे. आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आईचं महत्त्व किती आहे हे आपल्या भारतीय संस्कृतीने सुद्धा सांगितलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. म्हणून माझी छोटीशी रचना आई आपल्यासमोर सादर करीत आहे. सगळ्यांनाच आई असते, सगळ्यांनाच आई असते. आई म्हणताच मन भरून येते. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे प्रेमाचा पाझर. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे प्रेमाचा पाझर. प्रेमळ असतो आईचा हात, सगळ्या संकटावर करते ती मात. करुणेची मूर्ती असते आई, करुणेची मूर्ती असते आई. तिच्या वात्सल्याची कोणीच करू शकणार नाही भरपाई. देवाजवळ माझे नित्य मागणे असावे, देवाजवळ माझे नित्य मागणे असावे. आईच्या प्रेमास कोणी पारखे नसावे. देवाजवळ माझे नित्य मागणे असावे, आईच्या प्रेमास कोणी पारखे नसावे. आईचा विरह सण मला न होई, आईचा विरह सण मला न होई. कारण कारण जगाच्या बाजारात भेटते सर्व काही, पण परत भेटत नाही आपली एक आई. पण परत भेटत नाही आपली एक आई, पण परत भेटत नाही आपली एक आई. नमस्कार. वा, अगदी सुरेख. म्हणजे आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. कित्येक कवींनी त्यांची लेखणी आईचा महिमा रेखाटण्यासाठी झिजवलेली आहे, ती सार्थ आहे. कवी फमो शिंदे सुद्धा म्हणतात ना, आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. वा. आणि आईविषयीचं माझं एक वाक्य, जिच्यामुळे झाला जीवनाला स्पर्श, जिच्यामुळे झाला जीवनाला स्पर्श, तीच माझ्या जीवनाचा आदर्श, तीच माझा जीवनाचा आदर्श. म्हणूनच आपण सदैव ऐकत आलेलो आहोत पार संस्कृत प्राकृतपासून. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, सखा त्वमेव, त्वमेव माता द्रविणम त्वमेव, त्वमेव मम देव देव, त्वमेव मम देव देव. साने गुरुजी तर म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू. आई माझा गुरु, आई कल्पतरू. मायेचा सागरू, आई माझी, मायेचा सागर आई माझी. नमस्कार मित्रांनो. अहो, ते आईची महती. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई. तरी आईच्या प्रेमाच्या शब्द लिहायला उपमा नाही, दुसरी कोणती उपमा नाही. कागद कमी पडेल, आकाशाचा कागदसुद्धा कमी पडेल, समुद्राचं पाणीसुद्धा आटेल, परंतु आईची ममता कधी आटत नाही मित्रांनो. आईची ममता कधी आटत नाही. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. अगदी याच धर्तीवरती महात्मा संत कबीर म्हणतात बघा, सारी धरती कागज करू, लेखनी सब वनराज, सात समुद्र की मसी करू, गुरु गुणी लिखा ना जाय. गुरु या शब्दाऐवजी फक्त आई शब्द तेथे टाकायचा आहेत. काय? सारी धरती कागज करू, लेखनी सब वनराज, सात समुद्र की मसी करू, गुरु गुण लिखा ना जाय. अशा पद्धतीनं हा गुरुचा महिमा जो आहे तोच आईचा महिमा या ठिकाणी आहे. कारण माझ्या डोक्यावरती जर 2-2.5 किलो ओझं दिलं आणि मला थोडं चाल म्हटलं 2-2.5 किलोमीटर, मला खूप त्रास होईल, यातना होईल. पण ते 2-3 किलो वजनाचं बाळ घेऊन ती आई तिच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिलेली असते. ही यातना कधीतरी समजून घ्यावी. आणि तशीच एक रचना आमचे मित्रवर्य सन्माननीय कवी भीमरावजी सोनवणे वासडीकर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की पुन्हा तुमची वाणी आणि लेखणी अशीच आईच्या प्रेमापोटी पुन्हा पुन्हा ती खर्ची पडत राहो, अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद अण्णा, धन्यवाद रायबान भाऊ.